बातमी महत्वाची। बीडमध्ये आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी माहेलगार मेळावा असणार आहे। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये हा मेळावा होतोय। या संदर्भात अशोक काळकुटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अशोक, आपण पाहतोय खरतर बीडमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आणि अर्थातच GR जो 2 सप्टेंबरला काढलेला आहे तो रद्द करण्याच्या मागणीसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। नेमकी कशी तयारी करण्यात आली आहे? छगन भुजबळ नेमके कधी पोहोचतायत? नक्कीच वर्षा, आज बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा होतोय आणि यासाठीची या ठिकाणी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। स्टेजवरती पूर्णपणे तयारी जी आहे ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अंतिम टप्प्यात ही तयारी पोहोचलेली आहे। दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात खुर्च्या देखील लावण्यात आलेल्या आहेत। एकूणच या ठिकाणची जी तयारी आहे ती पूर्ण झालेलीच आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जे ओबीसी नेते आहेत त्या सर्व ओबीसी नेत्यांना या कार्यक्रमासाठीचं, या सभेसाठीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रकाश शेंडगे, आमदार धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर ओबीसी नेते, यामध्ये लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, हे देखील उपस्थित राहणार आहेत। मात्र अद्यापपर्यंत मंत्री पंकजा मुंडे आहेत त्यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारचा निरोप आलेला नाही। यामुळे मंत्री पंकजा मुंडे या मेळाव्यासाठी आज उपस्थित राहणार की नाही याबाबतची अजूनपर्यंत स्पष्टता आलेली नाही। मात्र 4 वाजता मंत्री छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचतील आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व ओबीसी बांधवांना ते संबोधित करतील आणि ते नेमकं आज काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वर्षा, अशोक, या मेळाव्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये हा सगळा मेळावा होतोय। बीडमध्ये आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी माहेलगार मेळावा होतोय। दैव असं की ह्याचं काम हे लक्ष्मण कदम नावाच्या व्यक्तींनी घेतलं, जे एकनाथ शिंदेचे व्याही आहेत। म्हणून मी एकनाथ शिंदेना एकदा नाही या विषयावर 3 वेळा भेटले, 2दा चर्चा केली